नमस्कार मंडळी. तर आज बघा वातावरणामध्ये खूप असा बदल झाला आहे. तर सकाळपासून भरपूर असं ऊन वगैरे लागायला लागलं होतं. तर उन्हाचा कडाका जो तो होता तो भरपूर असा होता बघा. आणि आता आभाळ वगैरे आलं आहे, वारं ते सुटले. तर आता पाऊस येतोय का काय असं मग अशी वाटत होतं, कारण छोटे छोटे जे थेंब पडत होते पावसाचे त्यामुळे. तर आता इथं पाणी सुटलेलं होतं. तर पाणी थोडंसंच आलं तोपर्यंत गेलं, कारण इथं शेजारी कार्यक्रम असल्यामुळे कशी नेहमीच मोटरी वगैरे लावतात आणि मोटर वगैरे लावल्या सगळ्यांनी. त्यामुळं पाणी संध्याकाळचं पण तसंच आणि सकाळचं पण तसंच एक अर्धा तासच पाणी येतं. आणि संध्याकाळचं जे पाणी आहे ते फक्त 10 मिनटं येतं. 10 मिनटानंतर लगेच पाणी जातं, कारण सगळेजण मोटर लावतात. आणि सकाळी फक्त अर्धा तास पाणी असतं. तेवढ्या वेळेमध्येच पटापटा प्यायचं म्हणा, खर्चासाठी वगैरे सगळं भरून घ्यावं लागतं. तर वातावरणात बघा असा बदल झाला आहे. तर काल गेले होते बाजारामध्ये. तर काय गंमत झाली ते तुम्हाला सांगते. बाजारामध्ये गेल्यानंतर तिथेही असंच काही होईल असं मला वाटलं नव्हतं खरंच. तर आमच्या गावचे 3 ते 4 बाजार पडले ते, कारण आमच्या गावचा एक पडला आहे. पण ज्या गावी गेलो तो आमच्या शेजारचंच गाव आहे, त्या गावचे 3 बाजार पडले. त्यामुळे तिन्ही बाजारी तर कोण एवढं माळवं तर सारखं काही खाऊ शकतं का? नाही शकत. काही नाही काहीतरी मांसाहार वगैरे माणूस खायचं ह्याच्यामध्ये असतं. त्यामुळे कसं होतं, बाजारामध्ये जास्त गिराईकच नव्हतीत माळवं नेण्यासाठी. तर 30 रुपये पावशेरनं गवारी जाणारी, 20 रुपये पावशेरनं. जशी माझी गवारी म्हणजे सुरुवात झाली तशी 20 रुपये पावशेरनंच गवारी घालावी लागते, कारण दरच नाही ते नाही. आणि भरपूर गवारी पण बाजारामध्ये आलेली आहे. तर आता बघा इथून पुढे म्हणजे एवढा हा जो मेचा महिना आहे तो महिना गेल्यानंतर ज्यांची आता गवारी येणार आहे त्यांना खूप असा फायदा आहे बघा, कारण 30 रुपये दरानं त्यांची गवारी जाऊ शकते. कारण दिवस पावसाळ्याचे येतात आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, जी फुलकळी असते ती फुलकळी अजिबात हे होत नाही ही फुलकळी ही गळून पडत असते. त्यामुळे गवारी यायला जरा धास्तावत असते. गवारी नीट म्हणावीशी येत नसते. आणि त्यावेळेला गवारीला जो दर असतो तो वाढलेला असतो, 30 रुपयानं जातो पावसाळ्यामध्ये. आणि आपली जी गवारी होती ती जरा लवकरच केलेली होती. तशी ह्या दिवसाच्या ह्या पिरियडलाच मी करत असते गवारी, त्याच्या आधी किंवा लेट. ह्यावेळेला तसा लेटच झालेला आहे. पण ज्यांची कुणाची मागणं गवारी येणार आहे बघा, त्यांना चांगला भाव गवारीला मिळू शकतो. पण आता कसं आहे, अजिबात गवारीला दर वगैरे काहीच उत्कार नाही आहे. अगदी स्वस्तामध्ये गवारी जाते. एक जर व्यापारी होते ते तर 10ला पावशेर आणि 15ला अर्धा अशी गवारी घालत होते. त्यामुळं आपल्या गवारीला कसा दर यायचा, आणि ताजी आणि सकाळी काढलेली गवारी अशी होती. तरी सुटकानं मी 20 रुपये पावशेरनं दिली. आधी सुरुवातीला 30नं लावली होती. 1-2 गिऱ्हाईक 30नं घातली. नंतर जसा अंधार पडेल तसा 20 रुपये पावशेरनं गवारी घातली. तर अजिबात गवारीला वगैरे दर नाही. आणि 3 बाजार आमच्या गावचे, म्हणजे पलीकडे शेजारचं जे गाव आहे तर त्या गावामध्ये 3 बाजार झाल्यामुळे काय झाले, तर जे माळवं आहे ते खपलं जात नाही व्यापाऱ्यांचं पण. तसंच सडत पडल्यावाने राहायला लागले, शिल्लक राहायला लागले. जास्त गिराईक नाही आहेत बाजारामध्ये. तर असं काहीसं घडायला लागलं आहे बघा. तर जो 3रा बाजार होता तो चालू करायला नको पाहिजे होतं, कारण हे मंगळवार आणि शनिवारचे जे बाजार होते ते 2 बाजार चांगल्या पद्धतीने चालत होते. आणि ह्यामुळं काय व्हायला लागले, 3रा बाजार चालू केल्यामुळे आता जे दुसरा एक बाजार आहे त्या बाजारला गिराईक जास्त येणं झाले. कारण प्रत्येक एकमेकाच्या म्हणजे अशा शेजारच्या गावाला जाऊन माळवं घेत असतात, आणत असतात. आणि जास्तीचे बाजार झाल्यामुळे आता माणसांना खूप असं अवघड झालं आहे. पण अजिबात आपल्या गवारीला दर नाही ह्या वर्षी तरी. तर म्हटलं होतं ह्या गावाला आल्यानंतर तरी दर मिळेल गवारीला. इतकी सकाळपासून उन्हातान्हात गवारी तोडायची, एवढ्या मेहनतीने कष्ट करायचे आणि गवारीला दर नाही म्हटलं तर खूपच वाईट वाटतं. तर ह्यावेळेला तर दर घावेल असं वाटलं, पण काही नाही. 20 रुपये पावशेरनं अगदी स्वस्तात मस्त गवारी देऊन यावी लागली. पण असो, कसं असतं, जसं बाजारात दर आहे तशा पद्धतीनं द्यावं लागतं. ती काही वस्तू अशी नाही की ती घेऊन यायचं, कारण 3 दिवसानंतर ती गवारी जी असते ती सडून जाते, खराब होऊन जाते. त्याच्यापेक्षा एखाद्याच्या मुखामध्ये गेली तर ती चांगलीच आहे. त्यासाठी 20 रुपये पावशेरनं आपण घालून टाकली गवारी, संपवली. कारण आता आपलंच असं काही नाही आहे, बऱ्याच जणांची गवारी जी होती ती शिल्लक राहिलेली ती बाजारामध्ये, पण त्या पटीने आपली विक्री गेली. हे खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. कारण कुठलाही माल असो, भाजी असो, काही असो, ते वस्तू तर आपण घरी नेण्यासारखी नसते. घरी नेऊन तरी काय करायचं आहे सांगा बघू, असं होतं ना. ते खराबच होतं शेवटी. मग ते रुपये असू दे पण तो आपला स्वतःचा येतो, हे खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी.
तर असं तो झाला कालचा भाग. त्यामुळे काल खूप उशीर झाला, कारण 30 रुपये पावशेरने मी 6:15 वाजेपर्यंत बसले ते घेऊन. तर गिऱ्हाईक अगदी कमी करून मागत होतं गवारी. मी नाही म्हणत होते पहिल्या सुरुवातीला, पण नंतर मी कमी करून दिलं, कारण कसाही वस्तू घेऊन जायचो की नुसती त्यामुळे खराब होते. एवढी चांगली गवारी पुन्हा खराब होऊन देणं हे बरोबर वाटत नाही आहे, म्हणून मी स्वस्तात आपली देऊन आली. त्याच्या पण आतमध्ये दरानं बऱ्याच जणांनी विकलेलं आहे, पण त्या पटीनं आपली चांगल्या पद्धतीने गवारी गेलेली आहे, हे महत्त्वाचं खूप. तर आता बघा वातावरणात असा बदल वगैरे झाला आहे खूपच. आणि आता उन्हाळ्यामुळे इतका कडक वाढला आहे की सावली शोधण्यासाठी साप वगैरे बाहेर निघायला लागले ती. तर गजपान वगैरे साईडला जर असलं तर त्यामध्ये तर भरपूर निघतात बघा साप वगैरे. शेतातल्या वस्तीला घरं असतात तिथे तर सापांचं प्रमाण जास्तच असतं. तर काल आम्ही चाललो होतो पलूसला, तर एका माणसाने आम्हाला तिकडून हात केला की थांबा म्हणून. तर आमच्या लक्षात आलं नाही ते कशासाठी थांबा किंवा का म्हटले ते. तर पुन्हा लक्षात आलं की मोठा असा साप आम्हाला क्रॉस होऊन गेलेला होता तो, आणि फिरून येईल म्हणून ते आम्हाला तिकडून असं हात वगैरे करत होते. मग ते आमच्या लक्षात आलं, मग त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर आम्ही गेलो. पण साप काही परतून असं नंतर आला नाही आहे, हे खूप महत्त्वाचं. तर साप आडवं जाणं शुभ आहे की अशुभ मला नक्की सांगा, या गोष्टी नाहीत माहीत मला पण. तर खरंच बघा असं काही सर जाताना घडतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काल होती अमावस्या आणि शनिवार पण होता आणि अमावस्या पण होती, आणि असं अचानक काहीतरी घडलं. त्यामुळं अगदी असं म्हणतात की आडवं काहीतरी जाणं अशुभ असतं किंवा शुभ, हे असं काही ऐकलं होतं. अशुभ असतं, कोण म्हणतं शुभ असतं, मला पण नेमकं काही माहीत नाही आहे. तुम्हाला जर ह्याबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला कसे वाटतात नक्की सांगा, गावाकडचे आवडतात का. तर आता अहो आणि आदित्य गेलेले आहेत शेतामध्ये वैरण आणण्यासाठी, कारण आमच्या पायाला पण थोडंसं लागलेलं होतं. म्हणजे थोडंसं म्हणजे तसं जास्तच असं दगड घुसला होता पायामध्ये, त्यामुळे एवढं असं मांस निघालेलं होतं. त्यामुळं आदित्यन ते दोघेजण गेलेले आहेत वैरण आणण्यासाठी, एकमेकाला थोडीशी जोड होते म्हणून ते दोघे गेले. ते वैरण वगैरे घेऊन येतील. पाणी तर आता गेलेलं आहे, थोडंसंच मी भरलं, 1-2-3 बादल्या फक्त बॅरलमध्ये मी वतल्या, तोपर्यंतच पाणी गेलं. असं होतं बघा. आता बघा मगापासून वारं वगैरे सुटलेलं होतं, तर आता काय झालं बघा, ऊन वगैरे असं पडलं आहे. तर असं सूर्याचं दर्शन झालं आहे. तर असं ऊन वारं असं चालू आहे. उष्णतेचा जर बघायला गेलं तर कहर चालला आहे, उष्णतेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तुमच्या इकडेही असं उन्हाळा जाणवतं का नक्की सांगा कमेंटमध्ये. बऱ्याचशाच अशा घटना आहेत की काही आपण ऐकतो की उष्णघाताने लहान बालकाचा मृत्यू झाला किंवा एखाद्या महिलेचा झाला काम करताना. असे बऱ्याच जेव्हा आपण व्हिडिओ ऐकतो म्हणजे बघतो त्यावेळेला खूप वाईट वाटतं की इतका हा उन्हाळा यंदा वाढलेला आहे की अक्षरशः माणसाच्या जीवाशी खेळल्यासारखं आहे. जीवावरती आल्यावर म्हणजे जीवावरती काहीतरी आल्यावर झालेला आहे. इतका हा उष्णतेचा त्रास वाढलेला आहे. आणि आपल्या इकडेच नव्हे तर सगळीकडेच उष्णतेचं प्रमाण आहे ते ह्या वर्षी तरी जास्त प्रमाणात वाढलेलं आहे बघा. तर खूप उन्हाळा जाणवते घरामध्ये, तर असं बसावं असं वाटत नाही. थोडंसं वाऱ्याला गेले की तेवढंच बरं असं वाटतं. आंबे तर इतके स्वस्त होते की एवढे चांगले आंबे 100 रुपये डझन, बाहेर जर घ्यायला गेलं तर 250 ते 300 रुपये डझन, आणि त्यात पण खराब आंबे असतात. 100 रुपये डझन आंबे बाजारामध्ये होते. इतकं स्वस्त कालचा बाजार होता ना. मी जसे गवारी घेऊन जाते, गवारीचा बाजार आता बघते तसा सगळा बाजार स्वस्तात मस्त असा झालेला आहे बघा. तर असं, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.